सोन्याच्या दराने उच्चांक गाठला तरी दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीत ग्राहकांचा मोठा उत्साह दिसून आला। 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्यापेक्षा 22 कॅरेटच्या दागिन्यांची अधिक खरेदी झाली। दसऱ्याला 24 कॅरेट सोन्याचा दर होता 1,17,800 रुपये तर 22 कॅरेटचा दर 1,08,400 रुपये दर होता। दसरा मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सायंकाळी ग्राहक मोठ्या संख्येने सराफ बाजाराकडे वळले होते। त्यांच्या स्वागतासाठी सुवर्ण पेढ्यामध्ये झगमगाट होता। महिला ग्राहकांनी सोन्याचे दर वाढल्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या मनात ग्राहक सोने खरेदी करतील का नाही असा प्रश्न उपस्थित होता, पण सोन्याचे उच्चांक गाठला असूनही ही ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत चांगला प्रतिसाद मिळाला। सराफ बाजारात यंदाच्या दसऱ्यानिमित्त 20 कोटीची उलाढाल झाल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी रेट पाहिला आणि सध्याची सगळी पूर परिस्थिती पाहिली तर देवदयेने आजचा दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी सगळ्यात मोठा मुहूर्त आहे आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता। सराफांच्या मनामध्ये जी भीती होती की रेट सगळ्यात हायेस्ट पीक पॉइंटला रेट होता आणि ही परिस्थिती पाहता हा दसरा कसा जाईल अशी थोडीशी साशंका होती, परंतु समाधानकारक अशी ग्राहकी झालेली आहे आणि खूप समाधान आहे। म्हणजे की लोक आजही अशा परिस्थितीत या 3.5 मुहूर्ताला इतकं महत्व देतात आणि सोन्याची खरेदी झाली। तसं पाहायला गेलं तर आताचा जो दर आहे त्याच्यामुळे आपल्याला ती उलाढाल मोठी दिसते, परंतु जर कम्पेअर केलं तर वजनामध्ये जर कम्पेअर केलं तर तसं 20-30% कमी धरायला हरकत नाही। टोटल बाजारपेठमध्ये उलाढाल किती रुपयांची? आता साधारण 15 ते 20 कोटीची उलाढाल व्हायला हरकत नाही, कारण हा दर जर पाहिला तर ही उलाढाल थोडीशी मोठ्या प्रमाणात आकडे फुगलेले दिसते। नमस्कार, करंजीकर ज्वेलर्सच्या वतीने भक्त मंडळांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तसेच सांगायचं झालं तर एवढ्या दरवाढीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कस्टमरचं आज सुद्धा कल सोन्याच्या गुंतवणुकीकडं भरपूर आहे हे आज जाणून येतंय की आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती अगदी सकाळपासून प्युअर तसेच दागिन्यांकडं लोकांचा कल चांगला होता आणि दिवसभर पाहता मार्केटमध्ये बरीच हेलचेल म्हणजे जाणून येत आहे। खरं सांगायचं झालं तर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडासा गुंतवणुकीचा कल लोकांचा खूप जास्त जाणून येत आहे। अगदी म्हणजे प्युअर आणि दागिन्यांमध्ये जे चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा। जर मार्केटमध्ये उलाढाल बघता गेलं तर मागच्या वर्षीपेक्षा एक 20% वाढ आहे असं म्हणायला काय हरकत नाही।